देव आहे हृदय मंदिरे शोधूनी पाहे. देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. भक्तासाठी प्रगट झाला भार त्यांचा वाहिला. देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला तो जग जेठी. देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. विठ्ठल 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 देव आहे हृदय मंदिरे शोधूनी पाहे. देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. पांडुरंगा गरो ब्रद मन मनाय पांडुरंगा गरो ब्रद पांडुरंगा गरो प्रथम नमना पांडुरंगा गरो प्रथम नमना. जयांचे केल्या स्मरण होय सकळ वेद्यांच्या अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. समचरण सरोजम सांद्र नीलाभदावम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदै धवलः संविठ्ठलं चिंतयामि. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आकाशतारकलिंगं पातालहृदगेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिंगं नमस्तुते. ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. नीलञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड शम्भुतं तं नमामि शनेश्वरं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदनं कृष्णं वंदे जगद्गुरुमस्तके पाया. मस्तके पाया करी मस्तक
हे पायावर या वारकरी संतांच्या, देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अधिष्ठान भगवान दत्तात्रयाच्या पवित्र प्रांगणामध्ये भाग्यवान गत जन्माचं पुण्य घेऊन जन्माला आलेला उगल मुगले परिवार आदरणीय संपतराव बाबा यांच्या पवित्र प्रांगणामध्ये दत्त साक्षात्कारी त्यांचे सुपुत्र आदरणीय मुरलीधर भाऊ यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या अनुभूतीतून औदुंबराच्या वृक्षाखाली प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयाचा झालेला साक्षात्कार आणि तो साक्षात्काराचा प्रगट दिन आणि भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव अशा या पवित्र पर्वणीचं औचित्य साधून गुरुचरित्र कथा पारायण सोहळा 9 वर्ष आदरणीय आमच्या मुरलीधर भाऊनी गुरुचरित्राचं पारायण नित्य नेमन आजपर्यंत चालू ठेवलं. गुरुचरित्र पारायण सोहळा आणि सत्यनारायण महापूजा आणि 1 दिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन गेली 3 वर्षापासून कीर्तन महोत्सव या पवित्र पर्वणीवर सुरू केला. या कीर्तन महोत्सवातल्या असणाऱ्या दत्त जयंतीच्या पवित्र पर्वाचं औचित्य साधून यावर्षी आपल्या सर्वांच्या दर्शनाची संधी उगल मुगले परिवाराच्या माध्यमातूनच पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करत असताना आपल्याच गावातील एक गोड असणारं वारकरी संप्रदायातील उत्तुंग असं व्यक्तिमत्व, माझे जिव्हाळ्याचे आणि जीवलग वारकरी संमित्र आदरणीय आमचे आत्माराम भाऊ यांनी या कार्यक्रमाच्या संबंधानं मला केलेला उपदेश, आज्ञा आणि त्या योगे तुमच्या दर्शनाची संधी आणि दत्तस्तुती गाण्याचा हा योगायोग. त्यासाठी अभंग जो गायला तो भगवान परमात्म्याच्या लढीवाळ भक्त भक्तवत्सल संत श्रेष्ठ नामदेवराय यांची दासी जनाबाई यांचा 4 चरणाचा भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये काय येतो तर हा भगवान दत्तात्रयाचा जन्मदिवस नाही, हा प्रगट दिन आहे. देवाचा जन्म नाही, देवाला येण्या जाण्यासाठी प्रगट व्हावं लागतं आणि आज भगवान दत्तात्रयाचा तो प्रगट दिन आहे. त्या प्रगट दिनाच्या दिवशी 1 दिवसीय कीर्तन महोत्सवाचं परिवारानं केलेलं हे गोड असं आयोजन आहे. त्यामध्ये हे गोड सर्व सूत्रसंचलन करत असताना आपल्याच गावातील ही एक युवा पिढी वारकरी संप्रदायातील ऋषीदादा, सुदामदादा, गौरव, त्याचप्रमाणे राहुल आदी करून ही सगळीच मंडळी गोड तुम्ही चाल गायली. एरवी याच्या अगोदर तुमचा अनुभव मला चांगला आहे. तुमचं या व्यासपीठावरून गोड असं कौतुक करतो. या ठिकाणी महाराज मृदुंग वाजवण्यासाठी मृदुंगाचे महामेरू ताल सम्राट तालमणी एक वारकरी संप्रदायातील गोड असं आपल्या गावचे या भूमीचं भूमिपुत्र आदरणीय आमचे मित्र आत्माराम भाऊंचे सुपुत्र आमचं ओमदादा. ओमदादांनी खरं म्हणजे हे कलागुणाला गोड अशी जागा दिली आणि आदरणीय आपल्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे असे आमचे मित्र मृदुंगाचे महामेरू बेलुकर दादा, त्यांच्याकडं या कलागुणाचं ज्ञान घेण्यासाठी ओमदादांनी केलेले प्रयत्न आणि आज चांगल्या चांगल्या वक्त्यांना कीर्तनाला साथ देण्यासाठी मृदुंग वाजवायचं काम आमचा ओमदादा करतो. या व्यासपीठावरून आमच्या ओमचं गोड असं शब्दसुमनानं कौतुक करतो. सुंदर अप्रतिम आपल्या परिसरातला हा एक उगवता सूर्य आहे, उगवता कोंब आहे. थोड्याच दिवसामध्ये तुमच्या बोटावरची जी सरस्वती आहे ना ती तुम्हाला उच्च स्तरावर उच्च पदावर नेईल. त्याचे साक्षीदार भगवान दत्तात्रय आशीर्वाद द्यायला उभे असतील, त्यात काही शंका नाही गड्या. म्हणून इथं असे गोड विनेकरी गोड असं हे सूत्रसंचलन या ठिकाणी आपण करत आहात. गुणीजन उपस्थित आहेत आणि आजी बालगोपाळ भजनी मंडळ, उद्याचे भागवताचार्य, उद्याचे रामायणाचार्य, उद्याचे गायक वादक यांच्या कलागुणाला आतल्या वाव देण्यासाठी खरं म्हणजे वारकरी संप्रदायातील एक गोड असं प्रांजल व्यक्तिमत्व ते म्हणजे आमचे मित्र सागरदादा घुमरे. त्यांचे पिताश्री या कार्यक्रमामध्ये उपलब्ध आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं गोड कौतुक करतो. त्यांच्या मात्या पित्यांचं कौतुक करतो की महाराजांच्या संस्थेमध्ये खऱ्या अर्थाने आपली मुलं हभप व्हावी, वैष्णव वारकऱ्याचा गुण त्यांच्या जीवनामध्ये लागावा म्हणून महाराजांच्या संस्थेमध्ये खूप विद्यार्थी आहेत.
आणि खरं तर काही विद्यार्थी कीर्तन नाही करतात, मी बघतो महाराजांचं दररोज तिथं मला जॉईंट आहेत ते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते खऱ्या अर्थाने त्या कलागुणाला परिपूर्ण अवस्थेला पोहोचण्यासाठी त्यांचे परिश्रम, अगदी अथक परिश्रम त्या ठिकाणी, खरं म्हणजे आमचे घुमरे महाराज आणि त्यांचे पिताश्रीचे परिश्रम त्या ठिकाणी आहेत, त्यांचंही कौतुक करतो. गोड अशी साऊंड सिस्टम या ठिकाणी आपल्या डोंगर गावातीलच तसा कलागुणानं परिपूर्ण असणारा हा महात्मा आहे का, म्हणजे आमचे आदिनाथ दादा. आणि आदिनाथ दादा असतील, त्याचप्रमाणे आमचे सुधाकर महाराज वाघ असतील, आपल्या गावातील सर्वच विद्वत रत्न, सर्व उपस्थित अनुपस्थित सर्व माझ्या आजी माजी वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. खरं म्हणजे अनेक दिवसानंतर आत्माराम भाऊंनी मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. माझ्याबरोबर आलेले गायनाचार्य आदरणीय नाना महाराज आहे. पर्वणी दत्त जयंतीची, गीता जयंतीची फार मोठी आहे आणि एवढ्या मोठ्या पर्वणीमध्ये या वस्तीवर उगल मुगले परिवाराची ही सेवा करण्याची, दत्तप्रभूची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. या कार्यक्रमाला गोड अशी दिशा देण्यासाठी आपल्याकडं अशी गोड या ठिकाणी कार्यक्रमाची शूटिंग होते. चॅनल आहे आपला गोड, आपला चॅनल समाजापर्यंत या कलागुणाला पोचवायचं काम करतो. तुमच्या हस्तकलेला आणि तुमच्या गोड अशा बुद्धी कौशल्याला वंदन करतो. आपल्या कार्यक्रमाचं संपूर्ण असणारं या कीर्तनाचं शूटिंग या ठिकाणी दादा करतायत आणि तदनंतर त्याची जी क्लिप आपल्याकडे येणार आहेत ती आपण होता होईल तेवढी लोकांपर्यंत फॉरवर्ड करा, म्हणजे त्यांनाही त्याचा आनंद मिळेल. आणि आजच्या या उगलमुगले परिवाराच्या पवित्र प्रांगणामध्ये दत्तप्रभूचं जे वास्तव्य झालेलं आहे, तर या स्थानाची सुद्धा महती लोकांपर्यंत जाईल. खरं म्हणजे हे स्थान भगवान दत्तात्रयाची मंदिरं आणि भगवान दत्तात्रयाचं अधिष्ठान खरं देवानं जर स्वीकारलं असेल कोणतं, तर महाराज मुंजाबा पिपळा खाली असतो, ध्यानात ठेवा, विष्णू लिंबा खाली असतो आणि भगवान दत्तात्रयानं पसंती दिली त्या औदुंबराच्या वृक्षाला दिली. दत्तावास औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी, त्रिशूळ डमरू जटाधारी, त्रिशूळ डमरू जटाधारी. दत्ता औदुंबरी त्रिशूळ जाता जाता या ठिकाणी मुद्दाम होऊन मी या प्रमाणाला न्याय द्यायचा ठरवलं होता. या महाराज वाघ महाराजांमागं खूप धावपळ आहे, पण तरी इकडचं सगळं लागतो जुगतो करूनच पुन्हा ते इथं आहेत. पुन्हा एकदा त्यांच्या पश्चात्ताप आपण त्यांची स्तुती केलीच, पण त्यांच्या देखतही केलेली बरीच असेल, म्हणून पुन्हा तुम्हाला या व्यासपीठावरून दंडवत करतो, प्रणाम करतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे दत्त वसे औदुंबरी, जे भगवान दत्तात्रय गाणगापुराला अधिष्ठित आहेत. महाराज भिक्षा फेरी करण्यासाठी दत्त नाही, दत्ताची झोळी लंकेत जात होती म्हणे. भगवान परमात्मा माहूरगडावर आरामासाठी जातात. मला असं वाटतं तो आराम भगवान दत्तात्रयाने डोंगरगावमध्ये आमच्या उगलमुगले परिवाराच्या या शेतामध्ये करायचा ठरवला असेल, असा माझा अंदाज काही खोटा ठरणार नाही गड्या. आणि म्हणून भगवान दत्तात्रयाचं जाज्वल्य स्वरूप, ते तेज या परिवारातून आदरणीय मुरलीधर भाऊंना त्यांचा साक्षात्कार झाला. मला माझ्या आत्माराम भाऊंनी सांगितलं की महाराज या माणसाच्या मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं, पण त्यांनी एक जनाबाईचा अभंग, महाराज जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांचा अभंग कोणी महात्म्याच्या मुखातून बाहेर आला आणि तो कर्णपटलावर पडला. खरं माणसाच्या जीवनाला युटर्न कसा भेटेल काही सांगता येत नाही सानप काका, कधी भेटेल. त्यांच्या जीवनाला असा युटर्न मिळाला, तर त्याचं कारण काय? आपल्या संप्रदायामध्ये 33 कोटी देवाने अष्टभैरवच्या मुंडाचं वर्णन केलं गाड्या. पण कोणी कोणत्या देवाला भजावं असं जर विचारायचं असेल, तर ज्या देवाचं भजन करायचंय, त्या देवाची जन्म उत्सव साजरा करायचा आहे, ज्या देवाच्या नावानं वाऱ्या करायच्या, तो देव ISI असावा, म्हणजे त्याला अधिष्ठित पुरावा असला पाहिजे, ती परंपरा त्या दैवताच्या संबंधाने असली पाहिजे.
मग दत्तप्रभूच्या बाबतीमध्ये ब्रह्म, विष्णू आणि महेश या 3 देवाचा मेलाप, त्याचं नाव दत्तात्रय. आत्रेयाच्या माध्यमातून त्याच्या तपसाधनेतून अनुसयनं केलेल्या परमपुण्याईनं त्या भगवंताचं येणं झालं, म्हणून आत्रेयचे दत्तात्रय. भगवान दत्तात्रय हे खऱ्या अर्थाने दैवत, हे देव खऱ्या अर्थाने अधिष्ठित दैवत आहे. मग बाकीचे संप्रदाय की ते प्रामुख्यानं सांगून जातो आत्मारामभाऊ. आपल्या समाजामध्ये आपल्या प्रचलित संप्रदाय अनेक असतील, पण दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, अनंत संप्रदाय वगैरे वेगवेगळ्या संप्रदायाच्या संबंधानं बोललं गेलं. म्हणजे दत्त संप्रदाय याचे मूळ प्रवर्तक, मूळ पुरुष महाराज भानुदास महाराजांच्या पिढीमध्ये पांडुरंगाची उपासना घडली. पण नाथ बाबांच्या जीवनामध्ये शलभंज पर्वताच्या पायथ्याशी गुरु जनार्दन स्वामी महाराजांची दीक्षा मिळाली आणि बस दत्तात्रयाची अनुभूती त्यांच्या जीवनामध्ये त्यांना तिथं पाहायला मिळाली, ती अनुभूती प्राप्त झाली. म्हणून तर तेच नाथ बाबा स्वतःला आलेली अनुभूती जगाला सांगत असताना तुम्हाला मला रिक्वेस्ट करतात का ज्या नामचिंतनाचा परिणाम आमच्या मुरलीधर भाऊंच्या अंतर्मनावर झाला, महाराज त्यांनी हेच ऐकलं, नाथांच्या अभंगातून लागून या पाया जनावी नवीत आणि मुखी बोला दत्त वारंवार. पुढे ऐका, तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दया सागर आठवावा, प्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा, तेने तू अघोरा पावसेल. आता जरा मौलिक ऐका, एका जनार्दनी चिंती दत्त पाया आणि दत्त रूप काया झाली त्यांची विठ्ठल. अक्षर ओळख नव्हती, गुरुचरित्र पारायणाच्या ओव्या वाचता येत नव्हत्या, पण महाराज जसं माऊली ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीची व्यापकता आहे. ज्ञानेश्वरी आंधळ्या माणसानं बोट फिरवली तरी डोळे येतात, त्याला वाचता येते. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा हे वाङ्मय आहे आपल्या संत वाङ्मयामध्ये, आणि त्याचीच प्रचिती अनुभूती महाराज मुरलीधर भाऊंना आली. आणि एक अंगुठा छाप माणूस, शेतीशी मातीशी कष्ट करणारा माणूस, संपत बाबांच्या सकुआईच्या पुण्याईनं दत्त कृपांकित झाले. आणि आज दत्तप्रभूची कृपा झाल्यानंतर त्यांच्या मनाला असं वाटलं, पोरीचे लग्न तर करायचीच आहे, लेका बाळाचा संसार तर करायचाच आहे, पण आयुष्याच्या वाटेवर माझ्या या पंचक्रोशीला, डोंगरगाव पंचक्रोशीला सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा दत्तप्रभूचं चिंतन करा, लागून या पाया जनावी नवीत. म्हणून हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन फार सुंदर आणि देखणं केलं. पण दत्त संप्रदायाची पूजा करत असताना, दत्तप्रभूचं चिंतन करत असताना, मग या दत्त संप्रदायाशी नाथ संप्रदाय कनेक्ट आहे का? नाथ संप्रदायाचे मूळ प्रवर्तक सानप काका सांगून जातो, माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान, जो अनादी चालत आलेला संप्रदाय आहे. गुरु गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथाची शृंखला दत्तप्रभूशी जोडलेली आहे. दत्त देवही आहे आणि दत्त गुरुही आहे. काय? दत्त देवही आहे आणि दत्त गुरुही आहे. महाराज त्या संबंधानं सूचना केल्या, साधू संतांनी तशा पद्धतीनं प्रमाण दिली. दत्त माझी माता, दत्त माझे पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, उतर पहिलं पारू भव नदीचा. दत्ताच्या संबंधानं दत्त गुरु आहे, दत्त देव आहे, आणि त्या दत्ताच्या संबंधानं, दत्तात्रयाच्या संबंधानं जेवढे संप्रदाय तेवढीचे तेवढे दत्त संप्रदायाशी कनेक्ट आहेत. दत्त संप्रदायाला सोडून संप्रदाय नाही गड्या. म्हणून दत्त संप्रदायाच्या संबंधानं आम्ही हे सगळे वारकरी इथं टाळ घेऊन उभे आहेत. आजपर्यंत आम्ही ऐकलं एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही. आता महाराज या जगाच्या बाजारामध्ये एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घेमी तयाचे दर्शन. मग असं म्हणणारे संत दत्तप्रभूचं भजन करतात का? चला माऊली ज्ञानोबरायला विचारू. माऊली ज्ञानोबरायला विचारा, महाराज तुम्हाला दत्त संप्रदाय आवडतो का? दत्तप्रभूच्या बद्दल तुमचं प्रेम आहे का? तेव्हा माऊली ज्ञानोबरायानं सांगितलं, हो, ज्या वेळेस मी ध्यान मुद्रेमध्ये बसतो तेव्हा मी पांडुरंगाला नाही, अंतरामध्ये दत्तात्रयाला बघतो. त्याला प्रमाण आहे, म्हणा पहिलं मेरूच्या पहिलं मेरूचे शिखरी प्राण
मी दत्त संप्रदायाशी किती कनेक्ट आहे सुधाकर गुरुजी सांगितलं बरं का. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी, प्राणायामी बैसला, तेने सांडियली काया, त्याजी येली कंठा काया, प्राण गेला सेविला या ब्रह्मानंदा माझारी. पुढचा भंग सगळा तुमच्या पाठ आहे. मला जाता जाता पुन्हा शेवटी सांगायचं, ज्ञान देवाचे अंतरी दत्तात्रय योगिया विठ्ठल. अंतरामध्ये मी दत्त प्रभूचं चिंतन करतो. हे समाजाला माऊली ज्ञानोबरानं दाखवून दिलं. चैतन्य संप्रदायाचे मूळ प्रवर्तक जगद्गुरु तुकोबर आहे. वेदा माझी वेद तुका पंचमहावेद, पंचमवेद जगद्गुरु तुकोबरायला विचारलं, महाराज उगल मुगले परिवाराच्या दारात दत्त जयंतीच्या दत्त भगवान दत्तात्रयाच्या प्रगट दिनाचा उत्सव साजरा केला जातो, तर चैतन्य संप्रदायात इन्व्हॉल्व झालेल्या लोकांनी दत्ताचं भजन करावा का, असं त्या काळात मीडियावाल्यांनी तुकोबरायला विचारलं असेल असा माझा कीर्तनापुरता अंदाज आहे. आणि मग तुकोबरायने सांगितलं, असं द्वैत ठेवू नका. भगवान दत्तात्रय आपल्या संप्रदायापासून वेगळे नाही. मीच त्यांची पूजा अशी करतो, त्या देवाला 3 शिर आहे, 6 हात आहे, काखेत झोळी, तीन शिरे 6 हात, दया माझा दंड, दया माझा दंड, दया माझा दंड. खूप गोड सुधाकर गुरुजी. 3 शिरे 6 हात, तया माझे दंडवत, काखे झोळी पुढे स्नान, नित्य जान्हवीचे स्नान, माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती, पायी खडवा गरजती, तुका म्हणे दिगंबर, आणि तया माझा नमस्कार. म्हणजे तुकोबरायने दत्तात्रयाला दंडवत घातला, नमस्कार केला. त्या दिगंबर अवस्थेमध्ये असलेला भगवान परमात्मा महाराज, ऐश्वर्य संपन्न असणारे दत्त प्रभू, त्या दत्त प्रभूची साधना करून साधकाला त्या उंचीवर जाता येतं. म्हणून जगाच्या बाजारामध्ये संसारात राहणारा तुमच्या माझ्यासारखा पामर जीव महाराज दृश्य अदृश्य शांकिनी डांकिनीची पिढीनं पीडित झालेला भक्त फक्त गाणगापुरात रिपेअर होतो. दुसरीकडं त्याचं केंद्रच नाहीये. बाकीच्या देवताला विचारलं, महाराज आमचा हा रोग घालवण्यासाठी, त्यांनी सांगितलं सेपरेट व्यासपीठ आहे भगवान दत्तात्रयाचं, दुसरीकडे नाही. तुम्हाला रडायचं असेल तर दत्ताच्या गळ्यात पडून रडा, 100% तुमचं काम होतं. मग दत्तप्रभूचं भजन करत असताना महाराज आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्याचा अनुभव येतो. अनुभव प्राप्त असणारे आमचे मुरलीधर भाऊ, त्यांच्या आई वडिलांचंच पुण्य आहे, संपतराव बाबा आणि सखुआजींचं, का त्यांच्यामुळे हा पारमार्थिक ट्रॅक. मला आमच्या आत्माराम भाऊनी सांगितलं, महाराज खरं म्हणजे एक वेळेस इसतो हातात धराव, पण मुरलीधर भाऊच्या नादाला नाही कोण लागायचं. गडी पैलवान जरा अडदण, पण इतका माणूस नम्र झाला. खरं सांगू, हांडा अर्धा असतो तोपर्यंत डोक्यावर थांबत नाही, आणि एकदा ज्ञानानं परिपूर्ण झाला का मग तो मागं पुढं बघत नाही, तो जागेवर स्थिर होत असतो. असो ऐसा कोठे आठवचे नाही, आणि देहीच विदेही भोगू दशा. परमार्थाची अवस्था आणि पूर्ण बोधाला पोहोचलेला माणूस तेव्हाच कळतो. अर्ध्या हळकुंडानं पिवळा झालेला इकडेही चालत नाही तिकडेही चालत नाही, ध्यानात ठेवा. म्हणून देवाचा बोध आत्मप्रौढी त्या ठिकाणी व्हावी लागते, आणि ती आत्मप्रौढी झाल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये आपल्या मस्तीमध्ये आपल्याला परमार्थ करायचा असतो. मी भेटा बांधत असताना ते म्हणले, महाराज मला तर रागच येत नाही. खरं म्हणजे राग येत नाही हेच विशेष आहे. तुम्हाला राग येत नाही याचा राग बाकीच्याला येतो, ह्याचं काय सगळ्यात महत्वाचं आहे ना. नाथांच्या बाबतीमध्ये तेच घडलं. आणि राग द्वेष क्रोध महाराज याच्यावर मात करता आली पाहिजे संप्रदायामध्ये, संप्रदायात आलेल्या माणसाला. तेवढ्यासाठीच पण थोडा जरी आवाज महाराज आमच्या आदिनाथ महाराजांकडून कमी झाला तर वक्त त्यांच्याकडे मार्के म्हशीसारखं बघतो. मग सांगताना रागावर क्रोधावर बोलायचं, आणि वस्तुता तसं नसायचं. मग त्याला एक म्हण सांगू, लोका सांगे ब्रह्मज्ञान. पुढचं तुमचं पाठ आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. परमार्थामध्ये ही वृत्ती जीवनामध्ये नसावी. ते दत्त प्रभू प्रत्यक्ष या औदुंबराच्या झाडाखाली महाराज त्यांनी ती निवड केली, आणि महाराज भगवान परमात्मा दत्तात्रय तिथं अधिष्ठान रूपानं त्या ठिकाणी थांबलेत.
दत्तवसे औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी ध्यान लागो माझ्या मना विनवितो गुरु राणा. गोड असे अभंग आहे दत्तात्रयाच्या संबंधाने, अनेक अभंग आहेत. पण मला खऱ्या अर्थाने या अभंगाला न्याय देण्यासाठी भगवान परमात्मा या जगाच्या बाजारामध्ये या दैवताच्या संबंधाने मी बोललो. हे दैवत निर्माण केलेलं नाही, भक्ताचं आणि याचं समीप नातं असल्यामुळे या देवाचं प्रागटीकरण आहे. बाकीची नॉन ISI देव संप्रदायात त्यांचा निषेध केला आणि ज्या देवांना अधिष्ठित पुरावा आहे त्या दैवताचा स्वीकार केला. मग 5 प्रमुख दैवत पूजेसाठी मानले गेले, त्याच्यामध्ये सुद्धा भगवान दत्तात्रय बसतात गड्या. दत्तात्रयाची पूजा केली पाहिजे. आणि बाकीच्या दैवताचा निषेध करत असताना त्याला प्रमाण फार गोड दिली बरं का वाघुरुजी, फार गोड दिली. जगद्गुरु तुकोबा म्हणतात ती दैवत काहीच कामाची नाही. जे तुमच्याकडे मागतात 2 पायाचं 4 पायाचं सफेद कांदे, त्यांच्याकडून अजिबात नाही. त्याला प्रमाण आहे शेंदरी शेजारी हे दरी दैवते कोणती पूजे भूत खेते भूत खेते कोणती पूजे भूत खेते आपुल्या पोटाची रडती मागते शिते आवादान हे दरी दैवते कोणती पूजे भूत कोणती पूजे भूत खेते कोणती पूजे भूत खेते मास्तरचं कामच आहे गाळलेल्या जागा भरा, काय अडचण नाही. सगळ्यात महत्वाचं आहे शेंदरी हिंदरी दैवते कोणती पूजिती भूते खेते आपुल्या पोटाजी रडते मागते शिते अवधान. निषेध केला त्या दैवताच्या संबंधानं. म्हणून देव ISI असावा. अजून सुद्धा संतांनी थोडीशी कान उघडणी केली. कोण्याही देवाच्या मागं पळणारा समाज आपल्याला आज पाहायला मिळतो. त्याला कुठं प्रकारचं अधिष्ठान नसतं, त्याला काही परंपरा नसते. मनाला आल्या पद्धतीनं त्या संबंधानं सुद्धा साधू संतांनी वर्णन करताना सांगितलं, बाबा शिळ्या तांब्याचे बाहुले केले, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, माडुनीवर बैसविले, माडुनीवर बैसविले, पुष्पाने शृंगारिले, पुष्पाने शृंगारिले, पुष्पाने शाश्वत संप्रदायाला सोडून जीवनाचा प्रवास वेगळ्या मार्गाने करणाऱ्या लोकाला आमच्या संतांनी असा चिमटा घेतलाय. ए मूर्ख माणसा, आपली दैवत एवढी पॉवरफुल आहे आणि मनाला येईल त्या देवाच्या मागं जातो, आउटपुट काय? वेळ वेस्टीत जाईल. अनुभूती आली पाहिजे, जीवनामध्ये थोडासा बदल झाला पाहिजे. ज्या दिवसापासून या उगलमुगले परिवारामध्ये दत्तप्रभूचं अधिष्ठान या ठिकाणी तयार झालं, त्या दिवसापासून मी खात्रीपूर्वक सांगतो त्यांची मागची परिस्थिती मला माहीत नाही. आणि आल्यानंतर मी कीर्तनाच्या आधी काही विचारलं नाही, पण आता खात्रीपूर्वक सांगतो त्या दिवसात 9 वर्षापूर्वीचे दिवस आणि आजचे दिवस तुम्हाला मला पाहायला मिळत आहेत का त्यांच्या जीवनामध्ये जमीन आसमानचा बदल झाला. त्याचं कारणच असं आहे, दत्तप्रभूच्या दारात जो रडत जातो तो तिकडनं हसत येतो. सगळ्यात महत्वाचं आहे, कारण साबरी विद्येचे मूळ प्रवर्तक आहे दत्तप्रभू, अन्य ठिकाणी नाही आहेत आणि अन्य ठिकाणी त्या गोष्टी नसल्यामुळे आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे सगळं मिळवत असताना अधिष्ठित भगवान दत्तात्रयाला मला मानायचं आहे. आणि त्या दत्ताच्या अस्तित्वाच्या संबंध, त्या दैवताच्या अस्तित्वाच्या संबंधानं जनाबाई तुम्हाला मला सांगते, काही नास्तिक मतवादी लोक या जगाच्या बाजारात आहेत. 6 दर्शनकार आस्तिक आहे आणि 6 दर्शनकार नास्तिक आहे. 6 दर्शनकार नास्तिक प्रचार प्रसार करतात. कसला देव, कसला धर्म, कसला काय, या जगतामध्ये देव नाही, धर्म नाही, पाप म्हणजे धमकी, पुण्य म्हणजे भोलताप, देव असता तो तुमचा दिसला असता. म्हणजे असे मूर्ख तत्व घेऊन फिरणारी लोक तुमच्या माझ्यात आहेत आजही सुद्धा. या जगतामध्ये देव नाही, पण आमच्या साधू संतांनी पाहिलं, बाबा देव प्रदर्शनाचा विषय नाही, देव हा दर्शनीय विषय आहे. देवाचा नाही स्टॉल आणि देवाचा नाही मॉल. मूर्ती ही फक्त पूजेसाठी
प्रतिनात्मक त्या ठिकाणी ठेवलेली असते. पण भगवान परमात्म्याच्या स्वरूपाच्या संबंधानं बोललं गेलं, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया, मै गुलाम तेरा. साधू संतांनी त्या संबंधानं टिपणं केली. देवाला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, पण तो भगवान परमात्मा आपल्याला आळवण्यासाठी साधू संतांनी त्याला आकार देऊन त्या भक्तीनं त्या ठिकाणी त्याला खेचलं गेलं. आणि भगवान परमात्मा योगा परत्वे वेगवेगळे रूपक धारून या मूर्ती लोकांमध्ये प्रगट झाले. मी अगोदरही बोललो, देवाचा जन्म नाही, या देवाला या ठिकाणी मूळचा तो आहेतच, पण त्याला पाहण्यासाठी आपल्याकडे दृष्टी नाही. चला, गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्यावर शेक खाल्ला अर्जुनानं, आणि अर्जुनच बोलला देवाला, कृष्णाला, काय खरंच तू देव आहे का, मला विश्वास बसत नाही. तेव्हा 11व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्यानं अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं असं गीता सांगते. आणि मग अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर मग देवानं विचारलं अर्जुनाला, अर्जुना पटली ना खात्री? आता नाही ना म्हणणार गवळ्याचं पोरग, आता नाही ना म्हणणार साला मेवना, आता रक्ताचे नाते जोडून तू माझ्याकडे नाही बघणार ना? कळलं ना मी देव आहे, दाखवलं ना मी तुला विश्वरूप दर्शन? सांग प्रतिक्रिया अर्जुना, तुला कसं वाटलं? तेव्हा भगवान परमात्म्याच्या समोर अर्जुन खरं बोलला, आणि अर्जुनानं सांगितलं, देवा तू विश्वरूप दर्शन दाखवलं, पण ते पाहण्यासाठी माझे संसारातले विषयांध झालेले डोळे तुला पाहू शकत नाही, म्हणून दिव्यम दधामी ते चक्षु, देवाला पाहायला दिव्य दृष्टी लागते, आणि ती या धर्म मंडपामध्ये मिळत असते, अन्य ठिकाणी ते भेटत नाही. माझी अवस्था अशी झाली, तू दर्शन दाखवलं, पण माझी अवस्था अशी झाली, महाराज आंधळ्याच्या समोर नृत्य केलं आणि मुक्याला साखर खायला दिली. काय काय आंधळ्याच्या समोर किती सुंदर नृत्य केलं. काय कोणी आणा महाराष्ट्रातील नृत्यांगना एखादी, कोणी आणा, पण त्याला विचारा, का हो कस काय नृत्य झालं? नाव सांगितलं असतं, पण हे समोर चालू आहे. सगळ्यात महत्वाचं आहे, कोणी आणा. महाराज म्हणता, ऐका दादा, आंधळ्याला त्या नृत्याचा प्रकार सांगता येत नाही, आणि मुक्याला साखर खायला दिली आणि विचारलं, किती गोड आहे साखर? मुका काय सांगेल? मग देवा मला दिव्य दृष्टी दे तुला पाहण्यासाठी. संतांना दिव्य दृष्टी मिळाली, आणि देव कसा आहे, काळा आहे का, गोरा आहे का, उचा आहे का, ठेंगणा आहे का, खुजा आहे, कशा पद्धतीचा आहे, त्या देवाच्या संबंधानं साधू संतांनी त्याला अजमावलं, आणि तेच संत या जगाला सांगायला लागले, माना न माना, देव आहे आहे आहे. देव आहे, 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 देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला परी, देव नटला नाना परी. तुमच्या गोड संकल्पनेतून सुंदर चालीतून शेवेला घेतलेला अभंग जन्माला आला. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. माझं कीर्तन, बाकीच्या कीर्तनकाराचे 2 कीर्तन होतील एवढं स्पीड तेव्हाही होतं. आमचे पाठीमागं विश्वनाथ भाऊ सानपते म्हणले, महाराज तुम्हाला मी विंचूरला कीर्तन दिलं होतं, रात्री इंदुरीकर, रात्री तुम्ही सकाळी इंदुरीकर, असं आमच्या दोघं निवृत्तीत होतो. आम्ही लावली होती त्यांनी जोड, अगदी पाठी काढायला दोघं सारखेच असले पाहिजे, पण तरी सुद्धा मी गुलाल घेऊनच गेलो. तसं काही नाही, म्हणजे मला पाठी पाडून जायला आवडतच नाही. महत्वाचं तेव्हाही तसंच होतं, आजपर्यंत सुद्धा. म्हणून मी एका कीर्तनामध्ये दुसऱ्याच्या 2 कीर्तनाचं भांडवल देत असतो. जरी कीर्तन आपलं 12ला सुरू झालं जन्माच्या वेळेला, तरी मला वेळेत न्यायचंय, म्हणून तुमची शिंगल प्रमाण करतोय मी. शिंगल प्रमाण म्हणजे तुम्हाला शिंगल संधी द्यायची आणि मला व्याख्यानाला वेळ तुमच्याकडून मागून घ्यायचा आहे. म्हणून आजच्या दिवस माझ्यावर काही रोष व्यक्त करू नका, कारण संध्याकाळचं कीर्तन मला फार सुरगाण्याकडे जायचं आहे. सगळ्यात महत्वाचा आहे, गड्या मुद्दा महत्वाचा आहे, देव आहे, देव आहे. सुंदर चाल तुम्ही गायली, तुमच्या सुंदर असणाऱ्या गोड गायनानं अभंग जन्माला आला. जनाबाई म्हणते, देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. शोधा म्हणजे सापडेल. कुठं आहे तो देव? मग त्यांनी सांगितलं, अरे इकडं तिकडं शोधल्यापेक्षा 8 डोकावून बघ, दत्तात्रयाचं दर्शन होईल.
आज डोकावून बघ पांडुरंगाचं दर्शन होईल, आज डोकावून बघ रामाचं दर्शन होईल, आज डोकावून बघ शिव तत्वाचं दर्शन तुला अंतरामध्ये होईल. महाराज पण खरं सांगू, आम्हाला बाहेरचं उंच टाचा करून पाहायची सवय लागली, पण जवळच आम्हाला पाहता येत नाही. म्हणून आपल्या पूर्वजांची आत्माराम भाऊ फार गोड म्हणे, काय म्हणे, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ शोधायला निघाली ही हलकट जात तुमच्या माझ्यासारखी. त्याला देवाच्या संबंधाचं दिव्य ज्ञान व्हावं ही संतांची अपेक्षा आहे गड्या. का बाबा देव बघायचा असेल, या जगाच्या बाजारात देव हा म्हण ना म्हण, आहे म्हणजे आहे. महाराज देवाचं अस्तित्व तुमच्या माझ्यावर डिपेंड नाही, उलट त्याच्यामुळं आपलं अस्तित्व डिपेंड आहे. जर देवानं त्याची अदृश्य शक्ती काढून घेतली तर सकाळी आपल्या दारापुढे गर्दी जमा होते. त्यानं त्याच्यातली अदृश्य शक्ती काढून घेतली तर, आणि तुम्ही देवाच्या संबंधाने नाही बोलले तर देवाचं काय बिघडत नाही. वा गुरुजी, काही नाही बिघडत, देवाचं काही बिघडत का नाही. तो सर्व जगाचा पोशिंदा, यदादित्य गतम तेजो जगद्भास आहे ते खिलम. म्हणून या जगाच्या बाजारामध्ये अशी बरीच लोक आहेत का जे आईबापाला मानत नाही, ते देवाला काय मानणार आहे. सगळ्यात महत्वाचं आहे, ज्यांनी जन्माला घातलं त्यांच्याशी कनेक्ट नाही आम्ही, त्यांच्याशी वादात आहे, तर दिल्ली तर दूर आहे. देवाच्या संबंधानं साहजिकच आहे. आमचं अज्ञान आम्हाला देव दाखवून देत नाही, पाहू देत नाही. संतांकडे ते ज्ञान आहे. म्हणून देव जगाच्या बाजारामध्ये आहेत, पण आमच्या संतांनी गोड सल्ला दिला गड्या, देव तुम्हाला दिसत नाही म्हणून तुम्ही नाही म्हणतात. ज्यांनी पाहिला ते जगाला सांगायला आले देव आहे, देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे, इतरत्र ठिकाणी त्याला शोधू नको. तो हृदयाच्या ठिकाणी तो भगवान परमात्मा आहे म्हणजे आहे. पण खरं म्हणजे काही नास्तिक मतवादी, मी अगोदरही बोललो, 6 दर्शनकार आस्तिक आहे, 6 दर्शनकार नास्तिक आहे. 6 नास्तिक दर्शनकारांनी या लोकांमध्ये जे मतभेद केले, आपण कागदोपत्री हिंदू पण वागण्यात सैतान आहे, याचा अर्थ काय, त्यांचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये आपण करतोय. आणि आपलीच माणसं शक्यतो आपल्याच दैवतांच्या मुळावर उठलेली आपल्याला पाहायला मिळतात. आजही सुद्धा तेच आहे. म्हणून बाहेरच्याकडून धोका नाही, ते त्यांच्या त्यांच्या धर्माशी एकनिष्ठ आहे. त्यांच्या धर्माच्या संबंधानं त्यांच्या मनात शंका येत नाही. आमची पाप्याची पितर, आम्ही हिंदू असून आमच्या दैवताच्या संबंधानं आम्ही रामावर शंका घेतो, कृष्णावर शंका घेतो, दत्तप्रभूवर शंका घेतो, महाराज आदिशक्ती सीतेवर शंका घेतो. अनेक प्रकारानं गड्या मी बघितलं गड्या. आत्माराम भाऊ एका लेखकाने एक पुस्तक लिहिलेलं आहे खपले देवाच्या नावानं, मी ते वाचलं, माझ्याकडे ते मी जपून ठेवलेलं आहे. काय काय विकृती आपल्या दैवताच्या संबंधानं. मूर्ख माणसं आपल्या जीवनामध्ये काय करतील सांगता येत नाही. पण यांना दिशा देण्याचं काम करत असताना त्यांनी सांगितलं, बघा गाड्या, देवावर काही परिणाम होणार नाही, तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. जनाबाई म्हणते देव आहे म्हणजे आहेच. महाराज काही नास्तिक एकत्र येऊन देवाच्या संबंधानं वाईट बोलायला लागले, देवाचं काही बिघडत नाही. त्याच्यासाठी दृष्टांत दिला साधू संतांनी. सगळे घुबडे एकत्र आले आणि घुबडांनी मिटिंग घेतली, म्हणले जगात सूर्य नाही. घुबडांची मिटिंग झाली, जगतामध्ये सूर्य नाही. मग आता घुबडांचा दोषच नाही, कारण सूर्य उगवल्यावर घुबडाची दृष्टी जाते, डोळे जातात. घुबडाला कधी डोळे दिसतं, अंधार पडल्यावर दिसतं. असे बरेच घुबड आहेत का ज्यांना अंधार पडल्यावरच कळतं 4 नंतर, मग त्यांचे लाईट लागतात. आणि मग तेच लोक हातवारे करून लोकांना सांगतात कसला जेवण कसले पापण कसलं. याचा अर्थ असा आहे, डोळे गेलेले आहेत, आत मलिन झालेली आहेत ही जात. आणि ती घुबडे एकत्र येऊन म्हणले देव नाही, ते म्हणले त्यांचा दोष नाही. असे घुबडं किती म्हटले सूर्याचं अस्तित्व नाही, तर घुबडांच्या मनावर महाराज सूर्याचं अस्तित्व अवलंबून नाही, नास्तिक लोकांच्या मनावर देवाचं अस्तित्व नाही. तर त्याचं कारण आहे, या जगात देव आहे म्हणजे आहे. मग आहे तर तो देव तुमचा दाखवा. मग त्यांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितला तो देव कसा आहे. बोला देव. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी.
माणूस असलं पाहिजे ते खांदा लावतं, पण गोऱ्याने नीट केलं पाहिजे आऊत काढायला न्यायला. सगळ्यात महत्वाचं ते जिथं थांबले तिथून आपण उचलायचं. देव नटला नाना परी आणि भरोनी उरला चराचरी. या संपूर्ण चराचरामध्ये माझा भगवान परमात्मा भरून उरलेला आहे. देव नाना प्रकारानं नटलेला आहे, म्हणून त्याला नटधारी हा शब्द वापरला देवाच्या संबंधानं. देव कसा आहे? अनंत प्रकारानं तो नटलेला आहे. तुका म्हणे नटधारी भोग भोगणी ब्रह्मचारी भोग भोगणी ब्रह्मचारी, भोग भोगणी ब्रह्मचारी. तो नटधारी आहे भगवान परमात्मा. तो विविध प्रकारानं नटला. कधी राम म्हणून नटला, कधी कृष्ण म्हणून, बासरीवाला म्हणून, मयूर पिसारावाला नटला. महाराज कधी जटा विखुटलेल्या, महाराज गळ्यात मुंडक्याच्या माळा म्हणून नटला. आणि आता जर म्हटलं तर त्या देवाला 3 शिरं 6 हात, हातामध्ये महाराज डमरू आहेत, त्रिशूळ आहेत, महाराज चक्र आहेत आणि भगवान परमात्म्याच्या पाठीमागं कामधेनू आहेत. बरोबर 4 वेदाच्या रूपानं कुत्रे बरोबर त्यानं घेतलेले आहे. देव नटला नाना परी. काय महाराज त्याला नटता येतो? तो नटधारी आहे. भगवान परमात्मा भक्तासाठी महाराज त्या पद्धतीनं असा तो नटतो. महाराज देव नटला नाना परी आणि भरोनी उरला चराचरी. कुठं आहे तो देव? मी अगोदरच तुम्हाला सांगितलं गड्या, प्रत्येक ठिकाणी देव आहे. देव नाही अशी जागाच या जगतामध्ये रिक्त नाही. प्रत्येक पदोपदामध्ये माझा भगवान परमात्मा या चराचरामध्ये नटलेला आहे. मग खरंच तुम्ही नटलेला देव भगवान परमात्म्याला पाहिलं का? मग साधू संताला खरं म्हणजे विचारलं बरं का, आत्माराम भाऊ तुम्ही देवाला कुठं कुठं बघितलं? मग त्यांना विचारल्यानंतर तुकोबरायने सांगितलं मी देव नटलेला पाहिला. कुठं कुठं पाहिला? म्हणा आता विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला, हृदय ठाव नाही ओढला. आजच्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठलची. कुठं बघितला तुम्ही देव? आमच्याच अंगणात उगवलेल्या या औदुंबराच्या झाडाखाली आम्ही देव पाहिला. विचारा तुम्ही मुरलीधर भाऊला दिसला? हो, मला त्याचा साक्षात्कार झाला. दत्त औदुंबराच्या झाडाखाली आहेत आणि त्याच्या साक्षात्कारानं मला अक्षराची ओळख झाली. ज्यानं सृष्टीची निर्मिती केली तो माझ्या जीवनात मला अक्षराची ओळख करू देणार नाही का? आणि त्यानं मला अक्षराची ओळख करून दिली म्हणून गुरुचरित्राचे 9 पारायणं झाली महाराज माझी. केवढा आनंद वाटला बरं. महाराज देव नाना प्रकारानं नटला. अजून विचारलं साधू संताला, तुम्ही भगवान परमात्म्याला नटताना बघितलं? कुठं आहे तो? महाराज म्हणता बाबा देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठलची. म्या भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी पाहिलं. विचारा पुन्हा साधू संताला, त्यांनी सांगितलं हरी व्यापक सर्वत्र समाना. प्रत्येक ठिकाणी आम्ही हरीला बघितलं. महाराज प्रत्येक जळीस्थळी काष्टीपादाने आम्ही भगवान परमात्म्याला पाहिलं. आणि मग माऊली ज्ञानोबरायला विचारला, महाराज तुम्ही बघितला का हो तुम्ही? त्यांनी सांगितलं हो, मी सुद्धा बघितलं. आहे का त्याला प्रमाण? म्हणा योगी. योगी या दुर्लभ तो म्या देखील या साधने, तो म्या देखील साधने. पाहता 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 मनान पुरे धनी. योगी हा दुर्लभ, जो यज्ञांना दुर्लभ आहे, जो जपी तपीला दुर्लभ आहे, तो देव मी पाहिला. तो हारेची यारी पाहिला डोळे भरी. पाता पाने दुरी सारोनिया, पाता पाने दुरी सारोनिया, पाता पाने दुरी सारोनिया. कोणत्याही प्रश्नाला उत्तर असतं त्याचंच नाव मास्तर असतं. ध्यानात ठेवा. सगळ्यात महत्वाचं आहे तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारुनिया, मग मी व्यवहारी असे न वर्तवत. महाराज म्हणता ऐका, मी भगवान परमात्म्याला पाहिलं. योग्यांना जो दुर्लभ आहे तो देव, महाराज नरदेह असणाऱ्या त्याला दुर्लभ असणारा तो देव मी बघितला. योग्यांना दुर्लभ देव बघितला. पाहता पाहता मना न पुरे धनी. त्याला सारखं पाहिल्यानंतर पाहावंच वाटतं. तुझं पाहता सामोरी, दृष्टीनं फिरे माघारी. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. महाराज अनेक प्रमाणात त्या संबंधाने आहे. मी देवाला पाहिलं आणि त्या दिवसापासून मला त्याचं वेड लागलं. महाराज त्याचं वेड लागलं. मुरलीधर भाऊ म्हटले मला वेड लागलं दत्तप्रभूचं. ते दत्ताचं चिंतन आणि तेवढा अभंग ऐकला आणि त्या दिवसापासून माझ्या जीवनाला यू टर्न मिळाला. खरं माणसाच्या जीवनाला योग्य वेळी टर्न मिळावं गड्या. आयुष्याच्या वाटेवर हे सगळं मिळायला सुद्धा हे तुमचं तर नशीब आहेच,
पण मी अगोदरही बोललो, संपत बाबांचं आणि सकू आजींचं पुण्य तुमच्या पाठीमागं अदृश्य शक्तीनं त्या ठिकाणी आहेत, त्यांनी दिलेल्या संस्कारांना आहेत. म्हणून तर साधू संतांनी श्रेयवाद वारकऱ्याच्या जीवनामध्ये त्याला दिला नाही, तर त्यांच्या आई वडिलाच्या संबंधानं त्याचा श्रेयवाद दिला. महाराज म्हणणार धन्य त्याची माता, महाराज धन्य त्याचा पिता. अंगे अनुताप हरिच्या नामे, अंगे अनुताप हरिच्या नामे, अंगे अनुताप हरिच्या धन्य त्याची माय, धन्य त्याचा पिता, अंगे अनुताप हरिच्या नामे, अंगे अनुताप हरिच्या धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, आणि अंगे अनुताप हरीच्या नामे. सगळीच पोरं पारमार्थिक ट्रॅकला येत नाही. आपल्याच कुटुंबातली बरीच सरकार मान्य लायसनधारक आहे, चुकीच्या ट्रॅकवर चालतात. महाराज म्हणतात त्याचं कारण त्यांच्यावर कृपा नाही झाली त्यांच्या मात्या पित्याची. गर्भातच 16 संस्कारातला गर्भधान नावाचा संस्कार दिला आणि पोरग उपजतच नारायण नामाचा उपासक निघाला. सांगायची गरज नाही, तुमची टूप पेटली, त्या पोराचं नाव प्रल्हाद. बरोबर आहे. तसंच सात्विक वृत्तीनं जीवनाला दिशा मिळत असताना महाराज या उगलबुगले परिवारामध्ये या मात्या पित्यांनी खऱ्या अर्थाने या लेकरांवर घडवलेले संस्कार आहे. आणि त्या योगे दत्त प्रभूचे उपासक म्हणून, दत्त कृपांकित म्हणून आज त्यांच्या सुखाच्या संसारामध्ये दत्त प्रभूची बघितलं मी त्यांचं देवघर. काय देवघर आहे महाराज. सगळ्या देवांच्या प्रतिमा त्या ठिकाणी ठेवून सुंदर पद्धतीनं घट मांडून नित्य नेमानं दत्तप्रभूची पूजा करण्यासाठी आयुष्याच्या वाटेवर जो वेळ द्यायचा आहे, खऱ्या अर्थाने जीवनात संधीचं सोनं केलं गड्या. आयुष्याच्या वाटेवर सापडला हरी महाराज तयाला साधने. महाराज म्हणतात जीवनामध्ये हरी सापडला, आयुष्याच्या वाटेवर देव सापडला, त्याच्या जीवनामध्ये त्याचं सोनं होतं गड्या. भले भौतिक प्रगती झाली नाही तर देवावर रोष देऊ नका, पण आध्यात्मिक उत्क्रांती महाराज उत्क्रांती झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याची फलश्रुती जीवाला त्या ठिकाणी प्राप्त होते. आत्मिक आनंद या परिवाराच्या जीवनात आहे. महाराज म्हणता कुठं आहे तो भगवान परमात्मा. महाराज म्हणता देव नटला नाना परी आणि भरवून उरला चराचरी. काटा पाऊनकडे गेला. पाऊन तास मी कीर्तन केलं, आता फक्त 5-10 मिनिटं राहिली 1 वाजायला. 5 मिनिटं का 10 मिनिटं वाघ महाराज? 10 मिनिटं राहिली. ठीक आहे, चला. मला घड्याळ कळतं. सगळ्यात महत्वाचं आहे गड्या, अगदी महत्वाचं आहे का जीवनामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याकडे जायचं. देव नटला नाना परी भरवून उरला चराचरी. सगळीकडे आम्ही भगवान परमात्म्याला बघितलं, पण तो देव नेमका कुणासाठी येतो? मग याच्या भक्तासाठी प्रगटला, 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 भक्तासाठी प्रगट झाला, 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 भक्तासाठी प्रगटला. हे भाळ त्यांचा वाहिला, भाळ त्यांचा वाहिला, भाळ त्यांचा वाहिला,
प्रयत्न केला, पण याची रियाज बैठी भजनात इकडं करून घ्या जायची मग इकडं गाजायचं बरं का. म्हणजे मग दोघांचं समीकरण गोड जुळलं जातं गड्या. सगळ्यात महत्वाचं देव नटला नाना परी आणि भरो निउरला चराचरी. देव सगळीकडे भरून उरलेला आहे. मग कोणासाठी? गोडदादानी प्रमाण गायलं, भक्तासाठी प्रगट झाला, भक्तासाठी प्रगट झाला आणि भार त्यांचा वाहिला. मग कोण भक्त या जगाच्या बाजारात आहे? खरं म्हणजे मला एवढ्यावरच बोलायचंय आणि महाराज दत्त जन्म साजरा करायचा आहे. मला सगळ्या अभंगातला फक्त एवढाच सार दिसला का दत्त जन्म करण्यासाठी 31 प्रमाण दादांनी गायलेलं भक्तासाठी प्रगट झाला. देव भक्तासाठी प्रगट होतो. देव भक्ताच्या अधीन आहे, तो त्याच्या अंकित आहे. तो म्हणेल तेव्हा येतो. त्यानं हाक मारली का त्याच्या पाठीमागे देव उभा, मागे पुढे पूर्वी कोढे मनोरथ. भगवान परमात्मा त्या भक्ताच्या अंकित असल्यामुळे तो भक्तासाठीच येतो. म्हणून देव आणायला आत्तापर्यंत असं काही कुठं ऐकलं नाही. केंद्राचं शिफारस पत्र जोडलं, राज्य मंत्रिमंडळाचं शिफारस पत्र, त्याला जॉईंट ग्रामपंचायतीचा ठराव आणि बोलवला देव. असं काही घडलं नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, भगवान परमात्म्याला इथं आणण्यासाठी त्याला भाव लागतो, त्याला भक्ती लागते, त्याला श्रद्धा लागते, देवभावाचा. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा भक्तासाठी येतो. मग कोण भक्त या जगाच्या बाजारात आहे? देवाची भक्ती करून देवाचे भक्त बनणाऱ्याची लिस्ट बाजूला आहे, पण आपल्या कुटुंबामध्येच कुटुंब प्रमुखाची सेवा करून भक्ती साधनेमध्ये उंचावलेलं एक पात्र आहे. ती म्हणजे एक पतिव्रता अनुसया. ख्याती कीर्ती वाढत गेली. केवढी मोठी ताकद आहे तिची, दृष्टांत जाता जाता सांगून जाईल. महाभारतातला गोड दृष्टांत आहे वाघ महाराज. शांडिल्य आणि सुमित्रा दोघी जणी सख्या बहिणी. शांडिल्य आणि सुमित्रा दोघी जणी सख्या बहिणी. सुमित्रेनं केलं लग्न, शांडिल्या राहिली अविवाहित, नाही लग्न केलं. आयुष्यभर तिनं परमार्थिक जीवनामध्ये स्वतःला वाहून घेतलं, पण तिच्याकडून एक गलत झाली. काय? ती एका देवाशी एकनिष्ठ राहिली नाही. एका देवाशी एकनिष्ठ नाही. आणि भक्ती साधनेमध्ये साधू संतांनी सांगितलं, एक दहिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. अन्य संप्रदाय, अन्य देव जगात प्रसिद्धीच होतात आले तरी सुद्धा आपला जवळचा देव सोडून दुसरीकडे जाऊ नका. ध्यानात ठेवा, जवळचा देव सोडून दुसरीकडे जाऊ नका. लोकांचं पेव फुटलं. आता बऱ्याच गाड्यांना बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री जाताना प्रसिद्धीच होतात आलेले देव असतात. जाऊ नये या मताचा मी नाही, जा, पण श्रद्धा तुमची एका ठिकाणी ठेवा. दत्तप्रभूचे भक्त आहात ना तुम्ही, दत्तावर श्रद्धा ठेवा. आणि मग तुम्हाला काय 4 धाम करायचे तिकडं जा. खाटूश्यामला जायचं, खाटूश्यामला जा. अजून दुसरीकडे कुठं जायचं असेल जा, काही अडचण नाही, जा. पण आपल्या हृदयामध्ये जेव्हा आपण त्या देवाकडे जाऊ, अयोध्याला गेलो तरी दत्तच पहा देवामध्ये, रामामध्ये. काशीला गेला तरी दत्तच पहा त्या काशी विश्वनाथामध्ये. खाटूश्यामला गेला तरी दत्तच पहा त्या देवतामध्ये. जगन्नाथपुरीला गेला तरी दत्तच पहा त्या देवामध्ये. बालाजीला गेला तरी दत्तच पहा देवामध्ये. व्याभिचारी भक्ती ठरणार नाही. कोणत्या देवाकडे जा, त्याला बघताना त्याच्यात बघा, त्या देवतेमध्ये, त्या तीर्थक्षेत्रामध्ये. पण आमचं तसं काही नाही. तिथला ओ पाहिला का इकडचा देव आमच्या हृदयातून निघून जातो. तो म्हणला दम नाही आमच्या देवामध्ये, इकडं केवढी गर्दी आहे. म्हणजे तो देव त्या मिनिटाला आम्ही बाजूला काढून टाकतो. तसंच झालं शांडिल्याच्या बाबतीमध्ये. शांडिल्य दररोज देव बदलायची आणि देव असल्याचा, परमार्थिक असल्याचा आव आणायची. म्हणजे आत्ता सुद्धा बहुतेक या व्यासपीठावर आव आणणाऱ्याची संख्या जादा झाली. काय? पुढे माझ्या समोर कॅमेरा आहे तरी बोलतो, धाडसानं बोलतो. आव आणणाऱ्याची संख्या या ठिकाणी आता जास्त झाल्यामुळे लोकांची सशे ओलपड झाली. नेमका हा बोलतो तसा वागतो का? खरंच याला त्याबद्दलचा काही अनुभव आहे का? खरं म्हणजे त्या संबंधानं गड्या अनुभव नसतो गड्या. आणि म्हणून जीवनामध्ये अशा पद्धतीनं मग ती इंटिमेशन द्यायची तिच्या बहिणीला. कुणाला? सुमित्रेला. तायडे तुझं काही खरं नाही ग, उठलं सुटली का नवऱ्याची सेवा, उठली सुटली का नवऱ्याची सेवा. काहीतरी ये जा दर्शनाला, कमीत कमी दत्त जयंतीच्या दिवशी तरी, रामनवमीच्या दिवशी तरी, महाराज कधीतरी पर्व कालाला तरी देव करत जा. त्या सुमित्रेनं सरळ सांगून टाकलं, पती हाच माझा परमेश्वर. तुला काय करायचं ते तुझ्या संसारात मी डोकवते का?
तू काल कोण्या कीर्तनाला गेली, परवा कोण्या दिंडीत गेली, परवा कोणत्या देवाला गेली? मी तुला कधी विचारलं तरी का तिकडनं प्रसाद आणला का, काय आणलं, बिस्कुट पुढे आणले दिंडीहून येताना? मी तुला काय विचारलं का? अजिबात नाही विचारलं. आणि मग तू माझ्या संसारात कशाला डोकं घालते? मग शांडिल्य तिला सांगायची, पण सुमित्रा तिचं नाही ऐकायची. आलं का नवऱ्याची सेवा करायची, नवऱ्याचे हातपाय दाबायची, नवऱ्याला क्षमकुशल विचारायची, नाश्ता करणार का, जेवण करता का, पाणी घेता का, काय करता. एक दिवस शेतातून काबाड कष्ट करून आणि नवरा घरी आला. नवऱ्याच्या बिचाऱ्याच्या शेतात कष्ट केल्यामुळे डोकं दुखायला लागलं. शांडिल्यने सुमित्रेनं त्या ठिकाणी महाराज आल्याबरोबर त्याला गरम पाणी हातपाय धुवायला दिलं, चहा पाणी दिला. डोकं काही शांत होत नव्हतं. मग नवऱ्याचं डोकं मांडीवर घेतलं आणि डोक्याला झेंडूबाम सांडूबाम काय लावला असेल तेव्हा काही मी उपलब्ध नव्हतो. मग त्यावेळेस ती नवऱ्याचं डोकं चेपत बसली. नवऱ्याचं डोकं दाबता दाबता तेवढ्यात तिची स्वारी आली शांडिल्यची. आणि शांडिल्यनं बघितलं, तुला 1000 वेळा सांगितलं पण तुझ्यावर काही परिणाम नाही होत. उठलं सुटलं का हातपाय दाबते, उठलं सुटलं का त्याची सेवा करते. आता तर चक्क मांडीवर डोकं घेऊन त्याचं डोकं दाबते. अगं एकदाच त्याचं नरडं दाब ग, नरडं दाब, पिढा जाईल तुझी. इतका सुमित्रेला राग आला. ती पतिव्रता होती. तिनं सांगितलं, माझ्या नवऱ्याच्या बद्दल एवढा अपशब्द बोलते, माझ्या मुळावर उठली, माझं कपाळ पांढरं करायला निघाली, तुला लाज कशी वाटत नाही? असं बोलताना माझ्या नवऱ्याच्या संबंधानं त्याच्या सगळ्या काही असेल ते मी पुरवते ना. तुला काय तिसऱ्या ठिकाणी गेलं? आणि माझ्या नवऱ्याबद्दल अशा दोन्ही भाई बहिणीचं झालं भांडण, सुमित्रेचं आणि शांडिल्यचं. आणि तेवढ्यात म्हणे समोरून येताना अग्निनारायण प्रगट झाला. अग्निनारायण नेमका त्या सुमित्रेच्याच घराकडे निघाला. गल्लीनं निघाला आणि कसं तिचं लक्ष गेलं, भांडण सोडून दिलं सुमित्रेनं आणि अग्निनारायणाकडे बघितलं. आणि अग्निनारायणाला सांगितलं, हे अग्निनारायणा, माझा नवरा माझ्या मांडीवर झोपलेला आहे. जर तू इकडं आला तर माझ्या नवऱ्याची झोप मोडेल, त्यांना त्रास होतो. मी एक पतिव्रता तुला रिक्वेस्ट करते, माझ्या नवऱ्याची झोप होईपर्यंत माझ्या घराकडे येऊ नको. हे शांडिल्यनं ऐकलं आणि अग्निनारायण जागेवर थांबला. पतिव्रतेची ताकद सांगतो. अग्निनारायण जागेवर थांबला, पण अग्निनारायण लई चाभरा. तो म्हणला, इकडच्या गल्लीनं ट्रॅफिक जाम आहे तर बायपासनं जाऊ. म्हणून त्यानं ती गल्ली सोडली, गावच्या बाहेरच्या गल्लीनं निघाला. तिकडंच हिनं एक झोपडं बांधलेलं होतं चिपटाचं. त्याला आपलं तुराट्याचं कूडबीड लावलेलं होतं. आणि जत्राला गेली का कोणती असणारी पुष्ट्याचे देव घेऊन यायची आणि बिताडाला चिटकायची. महाराज चौरंगावरतीनं असं गोड पद्धतीनं पुन्हा एक गट मांडून ठेवला. थोडेसे गहू, त्याच्यावर नारळ, गटावर नारळ, बाजूला चिक्कू, सफरचंद, केळी वगैरे अमुक धमुक सगळं काही ते गटावर मांडून ठेवलेलं. आणि तो अग्निनारायण जसा निघाला तसा डायरेक्ट हिच्या त्या चिपटाच्या सापरामध्ये निघाला गेला. आणि गेल्याबरोबर पहिल्यांदा त्या भिताडाला चिटकवलेले अख्खे पुष्टी जळून टाकले. बघता बघता अग्निनारायण प्रज्वलित झाला. तिनं तो घट मांडून ठेवलेला होता गुरुवारच्या उपासाचा. नेमका चौरंगाखाली अग्निनारायण गेला आणि जो चौरंग लाकडाचा जळाला. गव्हाची राख झाली, चिक्कू भाजला, सफरचंद जळालं, नारळ शेंड्या सगट गेलं, काहीच राहिलं नाही. दुकान निघालं आणि कशी पळत आली तिचं लक्ष गेलं आणि पाहिलं वाटोळं झालं ग. माझ्या घरादाराचा सगळा संसार माझा उघड्यावर आला. आणि एवढ्या देवाची पूजा करून मला एक देव कामाला नाही आला. 33 कोटी देवाची पूजा करत राहिले आयुष्यभर आणि माझा एकही देव कामाला नाही आला. सगळे मेले, मुर्दे देव जळून मेले. त्याचा पश्चाताप तिला झाला. चौरंग जळाला, गहू गेले, नारळ गेलं, शेंड्या सगट गेलं, चिकू भाजला, सफरचंद भाजलं, काही नाही आउटपुट राहिलं. सगळ्या घराची राखुंडा झाली. आणि मग पश्चातापानं ती सुमित्रेकडे आली आणि सुमित्रेला म्हणली, तुझंच खरं ग, तुझंच खरं, तुझंच खरं. तू नवऱ्याची सेवा केली आणि मी एवढं आयुष्यभर बोंबलत फिरलं, अर्ध आयुष्य गेलं, एका देवाला माझ्या संसाराची दया नाही आली. आता उद्यापासून मला पतिव्रता बनायचं, उद्यापासून मला पतिव्रता बनायचं आणि तुझ्यासारखा अग्निनारायणाला मला थांबवायचं. त्यावेळेस सुमित्रेनं शांडिल्यला त्या बहिणीला उपदेश केला, अगं येडे, तुला आता एसटी फुकाट झाली, वय तुझं 60-65च्या पुढे गेलं आणि आता तुला या वयात कोण नवरा देणार? ती म्हणली, मला पतिव्रता बनायचं, काहीतरी मला युक्तिप्रयुक्ती सांग. शेवटी गळ्यात गळा घालून बहिणीच्या गळ्यात गळा घालून रडली आणि शांडिल्यने तिच्याकडे मदत मागितली. दयाळू अंतकरणाच्या सुमित्रेला दया आली. तिने एक शेजारी पडलेला हार घेतला आणि तिनं सांगितलं, बघ, हा हार जो कुणी पहिला पुरुष तुला भेटेल त्याच्या गळ्यात घाल आणि त्यालाच पती परमेश्वर मान आणि बस. त्याला पती परमेश्वर मानलं का तुझ्यावालं सोनं होईल, काळजी करू नको. बघ, तो हार घेतला आणि त्या वयामध्ये 60-65मध्ये तरण्यापुरीसारखी नवऱ्याच्या शोधात टणटणा उड्या मारीत शांडिला पळायला लागली. आणि पळता पळता मागून शांडिल्यला सुमित्रेनं आवाज दिला, ए शांडिल्य थांब.
सुमित्रेनं आवाज दिला. शंडीला म्हणले, काय ग पोरी? काय नाही, ज्याच्या गळ्यात हार टाकायचा त्याला आधी हे विचार, तुझं पहिलं झालंय का? दुसऱ्याच्या गळ्यात हार टाकून पतिव्रता होता येणार नाही. आणि मग असं म्हटल्याबरोबर तिनं सांगितलं ठीक आहे. आणि जे भेटल त्याला विचारायचं, का हो तुमचं लगीन झालंय का? ते म्हणत आय एम एंगेज. चालली पुढं. भेटल त्याला विचारायची, त्या शूर्पणखेसारखं. महाराज भेटल त्याला, नवरा गावाना हप्ता गेला असा भाऊ, हप्ता झाला नवरा गावाना. आणि मग महादेवाच्या मंदिराकडं पहाटे पहाटे दर्शनाला चालली. नदीच्या किडेला महादेवाचं मंदिर होतं. आणि एक लुळं पांगळं गेंगानं, हात तुटलेले, पाय नसलेले, तोंडात जीभ नाही, गुटखा खाऊन सडलेले, असं हलकट नदी किनारीहून पाण्यात पडलं. दिवस थंडीचे, आणि ते थंडीचे दिवसात असे थोटे हात त्याच्या अंगाला लागायचे आणि थडथड थडथड फडफड फडफड असा आवाज यायचा. शांडिल्यनं त्या अंधारामध्येच त्याला वरतून किनारी येऊनच विचारलं, का हो तुमचं लगीन झालं का? ते गेंगानं म्हणलं, मला कोण देतं बायको? मला कोण देतं बायको? मला बायको नाही. खाली उतरली, त्या गेंगाण्याला उचललं, कड्यावर घेतलं, घरी नेलं, हातपाय महाराज त्याचे धुतले, आंघोळ घातली, नवे कपडे दिले. आणि आजपासून तुम्ही माझे पती परमेश्वर म्हणून त्याची सेवा करायला लागली. आता तुमच्या मताप्रमाणे मला वागायचे आणि माझ्या बहिणीसारखी ख्याती कीर्ती मला करून दाखवायची. दररोज सेवा करायची. ज्याला खायला मिळत नव्हता हप्ताभर, त्याला सकाळी पोहे, उठल्याबरोबर चहा बिस्किट, त्याला लगेच वेळेवर जेवण, 3 टाइम खायला, जेवणानंतर दूध, महाराज लस्सी, अनेक प्रकारानं त्याच्या आवडीनिवडी पुरवायची. आणि मग महाराज दररोज बसल्या जागेवर खायला मिळालं आणि ते गँगानं बसल्या जागेवर उंडारलं. असं बऱ्याच लोकांच्या अंगी लागतं बसल्या जागेवर. ते म्हणलं, मला घरात करमत नाही, टीव्ही नाही, टेप नाही, मोबाईल नाही, करमणुकीचं साधन नाही, मला गल्लीत घेऊन फिरवत जा. आता आधीच तंगडे नाही, पांगळं, हात नाही, खुळं, आणि याला कोण हा गोळा दररोज न्यायचा? पण पतीच्या मताप्रमाणे वागायचे पतिव्रता होण्यासाठी. शांडिल्यनं बघितलं आता याला कड्यावर घेऊन जमणार नाही. बाजारात गेली, एक टोपली आणली आणि ते गँगानं टोपलीत बसवायची. त्याच्यात बसवायली का उचलून घ्यायची डोक्यावर आणि गावभर त्याला गावदर्शनाला प्रदक्षिणा करून आणायची. दररोज नित्यक्रम. पण दररोज खाऊन खाऊन गँगानं पहिल्या टोपलीत मावना भक्ती सुखे सुखावले 36 फूट रुंदावले, एवढं जाडजूड झालं. ते गँगानं बळबळ शेजाऱ्याकडून उचलून घ्यायचं. पण पतीच्या मताप्रमाणे वागायचं ना महाराज, पतिव्रता बनण्यासाठी. मग त्याला घेऊन बाहेर जायचं. आणि एक दिवस ते जेवण करीना, पाणी पिना, काही खाईना, नाश्ता नाही. तिनं विचारायचं, का हो तुमची काही तब्येत बरोबर नाही का? तुमचं काही अंग दुखतंय का? तुम्हाला काही सर्दी खोकला वगैरे झाला का? तुमच्या काही पांढऱ्या पेशी कमी जादा झाल्या का? एखाद्या MD-MS सर्जन, त्याच्या पुढचं वर्जन, त्याच्याकडे जाऊन तरी चेक करा. ते म्हणलं मला काहीच झालं नाही. मग खात का नाही? मग त्यानं सांगितलं, मला गल्लीनं मिरवत असताना तू ज्या गल्लीनं घेऊन गेली तिथं मी एका वेश्याला पाहिलं आणि माझ्या मनात आलं मला त्या वेश्याच्या घरी घेऊन जा. आता ध्यानात ठेवा, हे ऐकायला बरं वाटतं गाड्या. अहो आपली म्हणजे खरं आपला नवरा शेजारीच्या एखाद्या शेजारच्या बाईबरोबर निस्ता बोलला तरी हप्ताभर भांडण इजत नाही. आणि तिच्या घरी नेऊन सोडायचंय नवऱ्याला. काय मनाचा मोठेपणा आहे व तिचा. टोपलीमध्ये घातलं त्या गँगाण्याला. पण महाराज नेण्याच्या अगोदर तिने एक प्रक्रिया केली. हप्ताभर त्या वेशेच्या दारात सडा संवर्जन करायची, फुलं टाकायची, रांगोळी काढायची आणि पहाटेच घरी पळून यायची. वेश्या म्हणली, कोण माझ्या घराला मंदिर म्हणून पुजतं? ती एक दिवस जागीच राहिली. पहाटे 3 वाजता सडा संवर्जन करून उंबऱ्यात फुल ठेवून निघाली. आणि वेश्यानं तिचा हात पकडला आणि तिला विचारलं, कोण ग तू? शांडिल्या म्हणता या देहाला कशासाठी करते? माझ्या नवऱ्याला फिरवत असताना मला पतिव्रता नावाचा गुण जोपासायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यानं इच्छा प्रगट केली. त्या वेश्येच्या घरी मला घेऊन जा. माझा नवरा लुळा पांगळा असा आहे, तो काही विद्रूप आहे, तो काही चांगला नाही. खरं म्हणजे मी कसा स्वीकारलं मला माहिती, पण आता तुम्ही कसं काय त्याचा स्वीकार करणार? तिच्या ध्यानात आलं, जर आपल्या नवऱ्याबद्दल एवढं प्रेम आहे तर ते वेश्येनं प्रामाणिकपणानं तिचा भाव पाहिला आणि सल्ला दिला, उद्या रात्री ठीक 12 वाजता गावच्या बाहेरच्या दिशेनं गल्लीनं तुझ्या नवऱ्याला माझ्या घरी घेऊन ये. आणून सोडायचं. आणि दुसऱ्या दिवशी तयारी केली. नवरा टोपलीत घातला, ते गँगानं वरती बसलं. रात्री 12 वाजता गावाच्या बाहेरून अंधाराच्या दिशेनं महाराज तिला त्या गेंगाण्याला घेऊन निघाली. पण काही हलकट माणसं बसल्या जागेवर नीट नाही. कीर्तनात बसली तरी खडे खेळतात, काड्या मोडतात, शेजाऱ्याला चिमटे घेतात, माती तरी उकरतात. हा गुणच आहे माणसाचा. तसं ते वरती टोपलीत बसलं आणि त्याचं ते थोटं तंगडं असं वरती हलवायचं. गावाच्या बाहेरून जाता जाता त्या एका झाडाला मांडव्य ऋषीला सुळावर देण्यात आलं होतं. मांडव्य ऋषीला त्याचं तंगडं लागलं आणि मांडव्य ऋषीच्या अंगामध्ये सूळ खुपसला, अंगाचा दाह झाला आणि मांडव्य ऋषीनं शाप देऊन टाकला, ज्याचा कुणाचा मला धक्का लागला असेल तो दिवस उगायच्या आत गतप्राण होईल.
असं म्हटल्याबरोबर ते गँगानं बोंबलायला लागलं, आता मी मरणार, आता मी मरणार, आता मी मरणार. हे म्हणले गप, मरू देणार नाही. टोपली खाली ठेवली आणि सांगितलं काय झालं. त्या बाबानं मला शाप दिला. शांडिल्य पतिव्रता त्याच्याकडे गेली आणि ऋषीला सांगितलं, महाराज माझ्या नवऱ्याला तुम्ही शाप दिला, चुकून अंधारात त्याचा पाय लागला, जाणून बुजून नाही केलं माझ्या नवऱ्यानं, आणि एवढी सजा तुम्ही त्याला देता, त्याचं दुःख नाही पण माझं कपाळ पांढरं होतं याचं काय, तुम्ही दिलेला शाप माघारी घ्या. हट्टाला पेटलेला ऋषी, तापट स्वभावाचा मांडव्य ऋषी म्हणला, शाप दिला, वाणी मुखातून निघाली, परत माघारी घेणार नाही, आणि शाप दिला. आणि मग रिक्वेस्ट करून ऐकायला तयार नाही. आणि मग सांगितलं कधी मरणार आहे माझा नवरा, दिवस उगायच्या आत गतप्राण होईल. आणि मग शांडिल्यनं ऋषीला सांगितलं, ऐका, एका पतिव्रतेची परीक्षा तुम्ही बघताय ना, मग मी बघते त्या दिवसाकडं. सूर्यनारायणाला पूर्वेकडं तोंड केलं आणि शांडिल्यनं सूर्यनारायणाला आज्ञा केली, हे सूर्यनारायणा, एक पतिव्रता तुला एक आज्ञा करते, माझ्या आज्ञेशिवाय उगवलास तर याद राख. सूर्यनारायण जागेवर थांबला. महाराज दिवसच उगना, जगाची जगराटी थांबली. कोणाचं कोंबडं गागाना पाठी, दूधवाले जागेवर झोपलेले, माता भगिनी झाडलोट करायला कोणी उठना, नळाला पाणी सोडणारा कोणी बाहेर येईना, कोणी म्हणना जाग झालाय, सारा गाव तांबडं फुटायला लागलं. काहीच नाही, सगळे जागेवर, तेरी बी चूप आणि मेरी बी चूप. ब्रह्मदेव, विष्णुदेव, महेशदेव जागे झाले आणि म्हटले जगाची जगराटी बंद का पडली. मग त्यांनी आत्मपरीक्षण केलं, म्हणजे एक बाई सूर्यनारायणाला आड उभी राहिली. आणि मग ब्रह्मदेवानं सांगितलं विष्णुदेवाला, चला ताबडतोब जाऊन त्या बाजूला बाईला सांगू, चल हो बाजूला, उगू दे सूर्याला. त्यांनी सांगितलंय, आपण एकदा आपल्या बायकाचा ऐकून असा शहाणपणा केला, आता या मंत्र्याच्या लाडक्या बहिणीन बचत गटन त्यांच्याच बाजूनं शासन आणि कायदे, त्यांचा नादच खोला, तिकडे नाही जायचं. म्हणे मग काय करायचं, सूर्याची ही जगराटी थांबली तर. मग विष्णुदेवानं सांगितलं, एक काम करू, ज्या बाईनं आपली बालकं केलीत ना, तिलाच आपण पुढं पाठवू, बाया 2 बचत गटात भांडणं लावून दुरून गंमत बघू. ब्रह्मदेव म्हणलं, विष्णुदेवा खरंच तुला डोकं राह. विष्णुदेव म्हणले, हे बिनडोक्याचं कामच नाही, इथं डोक्याचाच भाग लागतो. आणि मग तिथं गेले आणि अनुसया मातेला सांगितलं, जा. अनुसया मातेला सांगितलं, जा तिथं आणि सांगा त्या बाईला. अनुसया गेली आणि त्या शांडिल्यला सांगितलं, हो बाजूला, उगू दे सूर्याला. ए मोठ्याई, तुला काही कळतं का, मी बाजूला झाल्यावर माझं गँगानं मरतय ना. ते गँगानं म्हणलं, आता मी मरणार, आता मरू देणार नाही, काळजी करू नको, मी आहे ना तुझ्या बरोबर. धाडस दिलं, त्याला धैर्य दिलं आणि सांगितलं ठीक आहे. मग अनुसयेनं सांगितलं, काळजी करू नको, हे लुळं पांगळं गँगानं टोपलीत घालायचं, डोक्यावर घ्यायचं, गावभर मिरवायचं, त्याच्यापेक्षा मी शब्द देते, माझा पती परमेश्वर एवढा तपस्वी आहे, त्याच्या कमंडलूतलं तीर्थ जर घेतलं तर याला मी पुन्हा जिवंत करेल. अनुसयेचा शब्द शांडिल्यला पटला, बाजूला झाली, सूर्याची जगरहाटी चालू झाली आणि अनुसयेनं तिचा नवरा मेलेला शापानं पुन्हा महाराज असा गोड तेजस्वी असा पुन्हा निर्माण करून दिला. त्याला हात पाय कान, म्हणजे महाराज जसा स्वर्गातला गंधर्व असतो ना, इतका सुंदर पद्धतीनं नवरा दिला. आणि मग त्याची ख्याती कीर्ती सगळ्या जगभर पसरली. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे आणि कीर्तिमुखे ज्याचे नारायण, स्वर्गामध्ये चर्चा चालू झाली. वा बा बा बा, काय महान पतिव्रता आहे, तिनं मुर्दा जिवंत केला. हात नव्हते, पाय नव्हते, त्याला हात पाय दिले. म्हणे कोण आहे ती बाई, अनुसया. आणि कशामुळे केलं, मग सांगितलं, अहो ती पतिव्रतेच्या सामर्थ्यावरतीने हे केलं. मंत्रवलेलं पाणी शिंपडलं आणि मेलेला मुर्दा जिवंत करून अगदी सुंदर टवटवीत बनवला. आणि अशी चर्चा झाल्यावर मग नारदानं ब्रह्मदेव, विष्णुदेव, महेश देवाला सांगितलं की बाबा आजपर्यंत जगात खूप फिरलो पण त्या बाईसारखी बाई नाही मी बघितली. ते म्हटलं काय, मृत्यू लोकातल्या बाईचं वर्णन आमच्या पुढे करतो, मग आमच्या बायका का डोक्यावर पडल्या? त्यांचा इगो जागा झाला. आणि मग त्यांनी सांगितलं, हे तुम्ही आम्हाला सांगताय ना, तर आम्हालाही बघू द्या आमच्या बायकाची परीक्षा. जाऊन सांगा त्यांना. नारदानं जाऊन त्यांना सांगितलं का मृत्यू लोकामध्ये एक बाई एवढी पॉवरफुल आहे, तिनं मेलेला मुर्दा जिवंत केला, मेलेला मुर्दा तिनं जिवंत केला. मग एवढी मोठी पतिव्रता आहे आणि त्या पातिव्रत्य भ्रष्ट करण्यासाठी त्या 3 बायकांनी आपल्या नवऱ्याला आज्ञा केली, तुम्ही एक काम करा,
आमच्यापेक्षा जगात दुसरं कोणी मोठं नसलं पाहिजे, हा गल्ली बोळात झालेला रोग आहे. काय हा त्यांना स्वर्गातच झाला असं काही नाही. आजही सुद्धा ग्राउंड लेवलला आपल्याला असंच वाटतं आम्ही म्हणजे आम्ही आमच्यासारखं कोणीच नाही. आपण आज जगाच्या बाजारामध्ये आपल्यापेक्षा माणूस मोठा झाला का बस जखम झाली त्याच्या काळ झाला. सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग त्यांनी 3 देवाला परीक्षा पाहायला इकडे पाठवलं. 3 देवाला परीक्षा पाहायला पाठवलं. पण पातिव्रत्य कसं काय नष्ट होईल? मग त्यांना सांगितलं की तुम्ही नग्न अवस्थेमध्ये या ठिकाणी आम्हाला भोजन द्या, पण मला थोडं वेगळं मांडायचं आहे. समोर शूटिंग चालू आहे. आमचे देव स्त्रीची इज्जत घेणारे नव्हते, नारीचा सन्मान करणारे होते. ज्या अन्नाला अग्नीचा स्पर्श झाला नाही, न अग्नी या नाम नग्न, अशा पद्धतीनं तुकोबरायचं प्रमाण सांगतो. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक आणि एका विना एक कामा नाही. जगद्गुरु तुकोब म्हणतात जर अन्न शिजवायचं असेल तर त्याला अग्नी लागतं, त्याला पाणी लागतं आणि त्याला धान्य लागतं. यातलं एकही कमी पडलं तरी होत नाही. तसं महाराज विदाऊट अग्नी, न अग्नी, ते अन्न तुमच्याकडून आम्हाला द्या, मग आम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या परीक्षेत जिंकतो का तुम्ही हरता. म्हणून 3 देवांनी बघितली परीक्षा. 3 देवानं परीक्षा बघितली आणि 3 देवाच्या परीक्षेमध्ये महाराज अनुसया आपल्या पतिव्रतेनं, आपल्या पतीच्या स्वसामर्थ्यानं, तपानं त्या परीक्षेत देवलोकाच्या पास झाली आणि मंत्रवलेलं पाणी त्या देवांवर शिंपडलं. ते देव छोटे झाले, मोठ्याचे बाल्य अवस्थेला झाले आणि त्यांना इच्छेप्रमाणे अन्न आता त्यांना द्यायचं आहे. मग बालक अन्न ते खाऊ शकता का? का जे शिजवलेलं आहे ते? अहो साधं बिस्कुट तरी देता येतं का? मग ते आईच्या स्तनाला पाजावं लागतं, बरोबर आहे. आणि मग आईच्या स्तनाला पाजत असताना आईच्या शरीराच्या संबंधानं स्तनाचा भाग मुलाने जर बघितला तर त्याच्या ठिकाणी त्याला त्याचं ज्ञान आहे एका विषयाचं? अजिबात नाही. मग ज्या अर्थी त्या ठिकाणी पाजायचंय आणि ते देव महाराज एका पाळण्यात ठेवले. देवाच्या बायका आल्या आणि त्यांनी विचारलं त्या ठिकाणी आमचे नवरे आम्हाला परत द्या. कुठे आमचे नवरे ब्रह्म विष्णू आणि महेश? त्यावेळेस देवाच्या बायकांना अनुसयनं सांगितलं पाळण्यात टाकलेले घेऊन जा. त्यांनी सांगितलं घ्यायचं पण आमचा नवरा आम्हाला, कारण 3ही सारखे दिसायला लागले. काय महाराज 3चे बाल्य अवस्थेत सारखे दिसतात. आणि खरं बायका इथंच नापास झाल्या का ज्याच्या बरोबर आयुष्यभर संसार केला त्यालाच ओळखता आलं नाही. मग त्या काळात सुद्धा ओळख सांड्या बायका होत्याच. म्हणून आता नवऱ्यांनी बायकावर रोष व्यक्त करायचा नाही आपल्या आवडीनिवडीच्या संबंधानं. त्याचं कारणच असं आहे, देवाला ओवळण्यासाठी रुक्मिणी गेली तेव्हा तिच्या मनात आलं लाजिले गे माया आता कोणा ववाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. म्हणजे रुक्मिणीची अशी अवस्था झाली. मग विष्णुदास नामा याने दावे लिखून देवाला ओळखायला भक्तच लागतो, जवळच्याला जवळची कधीच ओळखता येत नाही, हे ध्यानात ठेवा. मग ती नात्यात असू द्या, भावकीत असू द्या, गावात असू द्या, हे कलागुणानं परिपूर्ण माणसं यांच्या ठिकाणचे असणारे कलागुण जाणायला तसं व्हावं लागतं. बाहेरच्या लोकांकडे यांची कार्यक्रम चालतात, बाकीचे लोक यांची स्तुती करतात आणि गावातली लोक जर नाव ठेवत असतील तर समजून चला यांना हिरा कळाला नाही. तसंच झालं महाराज. तिची स्तुती करत असताना देवाच्या बायका हरल्या आणि सांगितलं तुम्हीच आमचे नवरे आम्हाला शोधून द्या. ते नवरे परत घेऊन जात असताना फक्त मनात आलं तिच्या, या देवाला स्तनपान करायचं होतं, तुम्ही घेऊन चाललात, देवा तुम्ही मला धोका देऊन जाऊ नका, तुम्हाला दत्त प्रभू म्हणून माझ्या घरी यावं लागेल. मग भक्तासाठी प्रगट झाला आणि भार त्यांचा वाहिला. तो दिवस होता आजचा गुरुवारचा, पौर्णिमेचा. त्या संबंधानं म्हणून भक्तासाठी प्रगट झाला आणि भार त्यांचा वाहिला. पुंडलिक वरदा भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव विठोबा. रखुमाई विठोबा हरी रखुमाई
ते सव्वा तास कीर्तन केलं मी. पण 100% 2 तासाचं 2 कीर्तनाचं दिलं गाड्या, मर्यादित वेळेचा विचार करून. कारण तारीख देणाऱ्याला लोकांनी नाव ठेवू नये, हे तारीख घेणाऱ्यानं जपायचं असतं. म्हणून आमचे आत्माराम भाऊ, आमचे वाघ महाराज, आदिनाथ दादा आणि ही नवतरुणाई आपल्या गावातली ओम दादा, खरं म्हणजे गोड असं वातावरण आहे बरं का. या गोड वातावरणामध्ये अविनाश दादांनी चांगली सिस्टम दिली म्हणून बरं वाटलं करायला. म्हणजे खरं म्हणजे वक्त्याला गुन्हेगानाचा हा प्राण असतो बरं का. तुम्ही त्यातले दर्दी असल्यामुळे हे सगळं पोषक वातावरण तयार झालं. नाही तर इथं आल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं आपण तारीख देऊन चूक तर नाही केली. म्हणजे इथं आल्यानंतर खरं म्हणजे थोडंसं माझी मनस्थिती जरा विखुरलीच होती. आणि बहुतांशी कार्यक्रम आता तरी घेतानाच घेणारा विचार करतो, या बुवाचं कीर्तन घ्यायचं तर कशा पद्धतीने घेतलं पाहिजे. कारण माझं 25 वर्षाचं या ठिकाणचं हे तप झालं. आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आज दत्त प्रभूच्या पवित्र प्रांगणामध्ये या उगलमुगले परिवारातून आदरणीय संपत बाबा असतील, सकुवाजी असतील, त्यांनी आपल्या लेकरांवर घडवलेले संस्कार आणि त्यातून मुरलीधर भाऊ हे दत्त उपासक, दत्त कृपांकित या ठिकाणी झालेत. खऱ्या अर्थाने अक्षर ओळख नसताना सुद्धा दत्त प्रभूंनी त्यांच्यावर कृपा करून त्यांना अक्षर ओळख झाली. 9 पारायणं त्या ठिकाणी महाराज आमच्या भाऊंनी केलीत. आणि 3 वर्षापासून आपल्या सगळ्या भजनी मंडळाच्या प्रेमातून या ठिकाणी 1 दिवसीय कीर्तन महोत्सवाचा नियोजन आणि भगवान दत्तात्रयाचा प्रगट दिन, अवतार दिन इथं आपण साजरा करतो आहोत. म्हणून अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. भगवान परमात्म्याचं येणं या ठिकाणी झालं. आपण गुलाल फुलं देणार आहेत का? तसं काही नाही करत. पुष्पवृष्टी संध्याकाळी करणार दत्त मंदिरात गावात 4 वाजता. हो. म्हणजे हा भगवान दत्तात्रयाचे तसा संध्याकाळचा 6चा जन्म सांगितलाय काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी दुपारी 12 वाजता केला जातो. मग आता आपली 12ची वेळ थोडीशी हुकलीच, मग आपण 6ची वेळ साधायची आहे. बरोबर आहे. 4 ते 6चं त्या ठिकाणी आपण तो गावामध्ये उत्सव साजरा करणार आहात. आणि त्या ठिकाणी इथलंच एक प्रतिकृती म्हणून आपण या ठिकाणचा प्रसाद त्याही ठिकाणी आपल्याला तो घ्यायचा आहे दत्तप्रभूच्या दर्शनाचा. गोड अशी या कार्यक्रमाची शूटिंग झाली. वातावरण अगदी सगळं व्यवस्थित आहे. जाता जाता खऱ्या अर्थाने भगवान दत्तात्रयाचं जे येणं झालं, ती तिथी कोणती, तो वार कोणता, तो दिवस कोणता, ती होती पौर्णिमेचा दिवस. वार आहे गुरुवारचा. आणि मला असं वाटतं अनेक दिवसानंतर हा योगायोग आहे आजचा. आज गुरुवारच आहे, दिवस पौर्णिमेचाच आहे, आणि तिथीसुद्धा ती सेम टू सेम ती तिथी असल्यामुळे माझं महत् भाग्य आहे की मला दत्तप्रभूच्या या प्रगट दिनाचं चिंतन करण्याची संधी इथं प्राप्त होते. 2 मिनिटामध्ये आपण या ठिकाणी अभंग म्हणू भगवान दत्तात्रयाच्या जन्माचा, पुंडलिक वरदाचा पुन्हा एकदा जय घोष करू, आणि शेवटच्या चरणाला शिंगल न्याय आपण या ठिकाणी देणार आहोत. महाराज राहू द्या 2 मिनिटं, राहू द्या, काय अडचण नाही. 2 मिनिटानंतर करू संत पूजन. आपण 2 मिनिटामध्ये या ठिकाणी आपण सरळ अभंग म्हणायचा. धरी अवतार विश्वतारवया, अवतार विश्वतारावया, हरि अवतार विश्वतारवया, अवतार विश्वतारा, तेचे अनसुया गरोदर, आत्रिके अनुदया गरोदर, आत्रिके अनुदया गरोदर, ऋतुकाळी मंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळी मंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळी मंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळी मंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, गुरुत्वासर उत्सवकाळ, गुरुत्वासर उत्सवकाळ, गुरुत्वासर उत्सवकाळ, एका जनार्दने वर्णावतार, एका जनार्दनी गुणवतार, जनार्दने वर्णावतार, एका जनार्दनी गुणवतार, काय अकाले, निराकार प्रकाशाने, निराकार प्रकाशाने, ऋतुकाळे मंत नक्षत्र रोहिणी, मंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळे मंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री नाथ भगवान होत चिंतन श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 साई बाबा
भक्तासाठी जनी मने भक्तासाठी ओ जनी म्हणे भक्तासाठी साठी जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला जग जेठी, वेडा झाला जग जेठी, देव म्हणला देव म्हणला परी. तो जग जेठी वेडा झाला तो जग जेठी देव नटराजा परी परी देव नटराजा परी धरुणी उरला चराचर, धरुणी उरला, धरुणी उरला चराचरी.
या ठिकाणी